आणि जुनवणे मीना. वास्तविक पाहता यांच्याकडं इलेक्शन कार्ड आहे, स्लिप आहे, असं असताना मतदार यादीमध्ये डिलीटेड दाखवत आहे. प्रत्येक बूथवर साधारणतः 100-200 मतदार आहे, त्यांच्याकडे स्लिप आहे आणि त्यांच्याकडे ID कार्ड असं असताना हा डिलीटेड दाखवत आहे. म्हणजे जणू काही साधारणतः मतदानाची टक्केवारी घटवण्याचा षडयंत्र आहे. प्रत्येक बूथमध्ये साधारणतः 100-200 मतं हे डिलीटेड केलेलं आहे. तर माननीय कलेक्टर साहेबांनी याच्यावर तातडीनं कारवाई करायलाच पाहिजे आणि या लोकांना मतापासून आज परावृत्त केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मताचा अधिकार दिला ते मताचा अधिकारच आज झिरकावून घेतलं जात आहे. नॅशनलचं बूथ असेल, भारत उर्दूचं बूथ असेल, आंबेडकर नगरचं बूथ असेल, मेजॉरिटी याद्यामध्ये त्यांच्याकडे स्लिप आहे, फोटो कार्ड आहे, तरी देखील डिलीट आहे. तर BLO आता हे काका आले बघा, यांचंही तसंच पद्धत आहे. मेजॉरिटी लोकांचा अशा प्रकारचा घोळ झालेला आहे याद्यामध्ये. याला BLO जबाबदार का प्रांत जबाबदार का कलेक्टर जबाबदार? आज वोटरला हे मतापासून परावृत्त केलं जातं, याला जबाबदार कोण? तरी नाव नाही त्याच्यामध्ये आतमध्ये. पुजारी बोला. कमीत कमी 25-30 लोकांचं तसं झालेलं आहे आता इथं. पुजारी बोला. सकाळ जर तेच चालू आहे. आता 11 वाजायला आले की त्या टायमिंगवर लवकर व्हायला पाहिजे. मी नुरुद्दीन उस्मान मुल्ला, समाजसेवक नई जिंदगी विभाग. या नई जिंदगी विभागामध्ये नॅशनलचे 12 बूथ असतील, आंबेडकर नगरचे बूथ असतील, आयडियलचे बूथ असतील, भारत उर्दूचा बूथ असेल. मेजॉरिटी बूथमध्ये मतदाराकडे इलेक्शन कार्ड आहे, स्लिप आहे, मात्र आत गेल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव डिलीटेड आहे. आता साधारणतः सकाळपासून 550 ते 600 जवान आणि वयोवृद्ध लोकांची मतं हे मतदानाच्या अधिकारापासून त्यांना परावृत्त केलं जात आहे. याच्यामध्ये शासनाचं षडयंत्र आहे का भाजपचं षडयंत्र आहे? मुस्लिमाची टक्केवारी घटली म्हणजे ऑटोमॅटिक भाजप येतं, ही रणनीती आहे का? अशा प्रकारची शंका आम्हाला निर्माण होते. मेजॉरिटी लोकांकडे आहे, कार्ड आहे आणि स्लिप आहे, तरी देखील आत मतदार यादीमध्ये डिलीटेड दाखवत आहे. याच्या पाठीमागचं गौड बंगाल काय? तर माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, इथले लोक म्हणतात BLO कडे जावा. BLOनी घरामध्ये बसून डिलीटेड मारल्या का याद्या? का त्यांनी व्हेरीफाय केलं नाही का? घराघरामध्ये गेलं नाही का? जर जिवंत असताना, हयात असताना, मतदार कार्ड असताना, स्लिप असताना जर मतदानापासून रोखलं जात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा गैरवापर होतोय आणि मतापासून आम्हाला परावृत्त ठेवला जात आहे. अशा प्रकारे मेजॉरिटी न्याय जिंदगीतली सर्वसामान्य वोटर्सची विनंती आहे. तर कृपया करून कलेक्टरने याची नोंद घ्यावी. शिल्प पण दिले नाहीत महापालिका. जिल्हा परिषद स्कूल मजरेवाडी बस स्टॉप पासून आहे.
नंबर कोणाला विचारायचं